नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज आपण सोलकढी कशी बनवायची ते बघणार आहोत. आता सोलकढी ही थंड असते, पित्तनाशक असते, हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण बनवत कोणीच नाही. शक्यतो बाहेरून आणायचा प्रयत्न करतात, पण बनवायला इतकी सोपी आहे ना, तुम्ही काही मिनिटांमध्ये बनवू शकता. आता सोलकढी बनवण्यासाठी साहित्य अगदी घरातलंच लागतं आपल्याला. आता त्यासाठी इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारळ लागणार आहे आपल्याला. त्यासोबतच मीठ घेतलेलं आहे, साखर घेतली आहे थोडी चवीपुरती घ्यायची, जिरेपूड घेतली आहे, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं लसूण घेतलं आहे, कोथिंबीर आणि कोकम आगळ एवढंच साहित्य आपल्याला यासाठी लागतं. आता सगळ्यात आधी आपल्याला नारळ फोडून घ्यायचं. अरे ताई एवढं हळू मला नारळ फुटेल का तो आजच्या दिवसात? ऋषिकेश, तुम्ही यांना ओळखतच असाल. तर हे आहेत जे स्त्रियांचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून मांडतात. आणि प्रत्येक स्त्रीने त्यांचे पॉडकास्ट पाहायलाच हवे तसे गोळा बेरीज चॅनलचे ऋषिकेशचं अश्विनीज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे. मी फोडू काय तर? आता आपल्याला हा नारळ काढून घ्यायचा आहे. ओके याचे तुकडे करायचे आहेत छोटे छोटे. असं नाही काढायचं ऋषिकेश, हाताला लागून जाईल ते. ओके कसं काढायचं? अगोदर त्याला थोडंसं ना असं मारून घ्यायचं, म्हणजे पटकन निघतो नारळ. आम्ही कधी केलंच नाहीये. आता करायला पाहिजे हळूहळू, आईला पण मदत आणि नंतरही मदत होईल ना. पूर्णच शिकतो ऍक्च्युली. ओके मग असा पटकन निघतो. आता काय करायचं? याचे थोडे छोटे तुकडे करून घेऊयात, ओके म्हणजे मिक्सर मधून व्यवस्थित निघतो. सवय असते की ती पटपट होतं ना. स्वयंपाकाची आधी आवड होती का नंतर लागली, म्हणजे कसं काय? नाही, तशी आवड पहिलीच होती. ओके म्हणून म्हणजे आवड पाहिजे माणसाला स्वयंपाक, नाही तर मला आठवत नाही स्वयंपाक एवढा स्वस्त किंवा सोपा आहे. नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये आवड असेल तर आपण चांगलंच करू शकतो ना. हा तेही आहे का आहेच मला. आता याचे तुकडे करून घेतलेत. आता आपल्याला हे मिक्सर मधून याचं दूध तयार करून घ्यायचं. दूध होते का पण याचं? हा मग ताई मला शिकवते, तुम्ही सांगा कसं शिकवतीये. सगळं टाकू? हा सगळंच. आता त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, आलं आणि लसूण घालायचं आहे. ओके सगळं घालायचं. हा, मिरची किती तिखट आहे किंवा तुम्हाला कसं हवं आहे त्यानुसार मिरची घ्यायची. इथे आम्ही 3 मिरच्या घेतल्यात हाफ हाफ करून. जवळपास 8-10 हा लसणाच्या पाकळ्या 8-10 घेतल्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि 2 मोठे आले घेतलेत आय गेस. बस. ओके आता अगोदर हे पाणी न घालताच आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, कारण डायरेक्ट जर यामध्ये पाणी घातलं ना तर नारळ व्यवस्थित बारीक होत नाही. ओके मग फिरू होतं हे. एवढं बस? हा, आता हे झालं की आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. ओके, पाणी एकदा जास्त नाही घालायचं, थोडं थोडं घालायचं आणि ओके पुन्हा याला फिरवून घ्यायचं आहे. असं झालं होतं. अजून पाणी घालूया. ओके आता पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं. मला वाटायचं कुकिंग करणं सोपं आहे. सोपंच आहे कुकिंग, पण प्रॅक्टिस पाहिजे, त्यासाठी दररोज करावं लागणार आहे. आता व्यवस्थित बारीक झाले. आता याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे. ओके एवढी कन्सिस्टन्सी बस? हा, पुन्हा यामध्ये आपल्याला पाणी घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे. ओके फक्त हे व्यवस्थित बारीक व्हायला हवं. ओके हे काय केलं तुम्ही? आता एक कपडा घ्यायचा, सुती कपडा किंवा गाळणी काही चालतं, ओके आणि हे आपल्याला याच्यातून गाळून घ्यायचं आहे. याच्यासाठी रेडीमेड जे कोकोनट मिल्क मिळतं ना ते पण वापरलं तरी चालतं. वाटतं एवढी टेस्ट नसेल ती. हा, कष्ट शेवटी जास्त आता- आहे की नाही? आणि घरचं ते घरचंच असतं हो ना. ना, कष्ट केलं की टेस्ट येतेच यार. आल्याचा मिरचीचा तिखट वास येतोय मला थोडा थोडा. पण त्यामुळे सोलकढी छान लागते, खमंग पण आहे तो त्याला एक छान. आता हे वरचं आपल्याला काढून घ्यायचंय आणि पुन्हा याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचंय. आता याच्यात पुन्हा आपल्याला पाणी घालायचंय. ओके आणि पुन्हा फिरवायचं. आता एकदा फिरवून घ्यायचं. सवय नसली की असं होतं. नक्कीच असं वाटतंय. आता पुन्हा याला आपल्याला एकदा गाळून घ्यायचंय. ओके. आता ही प्रोसेस 2-3 वेळेला आपण करू शकतो, म्हणजे जसं- जोपर्यंत यातलं दूध सगळं निघत नाही तोपर्यंत. Consistency आहे. हा, पण ह्याचं काय करायचं मग वरच्याचं? वरच्याचं काय, त्यातलं एकदा सगळं दूध निघून गेलं की मग काय तो चोथाच राहतो ना फक्त. ओके केल्याने होत आहे, आधी केलीची पाहिजे आय गेस. मला वाटतं हे सूट होतं इथे. आता आपले नारळाचं दूध तयार झालेलं आहे आणि खूप पातळही करायचं नाही. खूप जास्त जर तुम्ही यामध्ये पाणी घातलं तर सोलकढी तेवढी चविष्ट लागत नाही. आता दूध तयार आहे. ओके आता ही सोलकढी आपली तयार आहे. अरे पण मग हे तर गुलाबी असतं की असं थोडंसं पिंकिश कलर? जे लक्षात येतंय. व्हाईट आहे, पिंक माहिती आहे मला. आता यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं. ओके याला आपल्याला मिक्स करायला पळी लागेल. हे
आमच्याकडे ह्याला डाव म्हणतात पण. अच्छा, आम्ही पळी म्हणतो त्याला. ओके. तुम्ही काय तुमच्याकडे म्हणता काय म्हणतात कमेंट करून सांगा. नक्की सांगा. ओके, हे टाक, हे घेतलं. आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं, एवढं थोडंसं कमी कमी, ओके, एवढं थोडंसं लागेल अजून. मिठाचं प्रमाण मला कधीच कळलं नाही आतापर्यंत. थोडी साखर घालूया. ओके, एवढी गोड खातो मी तसं जास्त. नाही बस होईल, पण दूध चांगलं आहे. थोडी जिरेपूड घालायची. एवढी बस. बस. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सोलकढीसाठी कोकमचं आगळ लागतं. आता कोकम सरबतसाठी वेगळं मिळतं आणि आगळ वेगळं मिळतं. ओके, मी तेच विचारणार होतो कारण आमच्याकडे कोकम सरबत नेहमी असतं. हा, ते नाही, नाही त्याच्यामध्ये साखर असते. हे फक्त आपल्याला आगळच लागतं यासाठी. चालत. तर हे आखडं घाला. हा लागेल एवढं. आता मिक्स करून घ्यायचंय. चांगलं हलवून घ्यायचं तर. हां, थोडी कोथिंबीर घालायची. याला तर रंग नाही आला पण व्हाईट व्हाईट का दिसतंय अजून पण. कारण याच्यात आपण कुठलाही फूड कलर नाही वापरलेला. ओके, आणि बाहेरचं जे सोलकढी असते ना, त्यामध्ये फूड कलर वापरतात. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये रंगच हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा बीटरूटचा, जेव्हा आपण नारळाचं दूध तयार करून घेतलं ना, त्यावेळी बीटरूटचा थोडासा तुकडा घालायचा. त्याने रंग छान येतो. ओके. कारण ओरिजिनल जे कोकम असतं ना, त्याचा एवढा गुलाबी रंग येतच नाही जो आपल्याला बाहेर मिळतो. हो, ते तेवढं लोक आहे. फूड कलर वापरतात. आता हे झालंय. हे तयार आहे सोलकढी मस्त. आता हे तुम्ही फ्रीजमध्ये असंच ठेवून देऊ शकता किंवा थोडासा सर्व करताना बर्फ घालू शकता. मी ओतलं नाही कारण माझ्याकडून सांडलं असतं. म्हणून ताईला सांगितलं तूच होत होता. गार्निश करायला मस्त जमते. एवढं जमते मला वाटतं. तर इथे मस्त अशी आपली सोलकढी तयार झालेली आहे. आता ऋषिकेश टेस्ट करून बघणार आहे आणि मला सांगणार आहे कशी झाली आपली सोलकढी. ओके, एकदम मस्त झाली. म्हणजे असं तो तिखटपणा आलाय, आल्याचा थोडासा झणका आलाय आणि लसूणचा पण फ्लेवर येतो. मस्त आहे. जसंही तुमचा कलर पिंक नसेल होत तरी मला वाटतं अशी सोलकढी तुम्ही घरी ट्राय करू शकता कारण खूप मस्त लागते. मला वाटतं कलरशी काहीच घेणं देणं नाही आहे त्याचं. मी अख्खा संपवतो, मी तुमच्याशी गप्पा मारतो. तर तुम्हाला आमची आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि ऋषिकेशच्या गोळाबेरीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओ बघा, खूप हेल्पफुल असतात, खूप चांगले व्हिडिओ असतात. आणि अशी सोलकढी या उन्हाळ्यात करून नक्की प्या, म्हणजे तुम्हाला पण आल्हाददायक आणि मस्त आराम वाटेल. ऋषिकेश इथं आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही बोलवल्याबद्दल. तुम्ही हे नक्की सोलकढी ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे बटन असं सबस्क्राईबचं.